माझा फायनल आज दिवसभर मी काहीच काम केलं नाही. पूर्ण माझा टाइम गेला त्या साखरपुड्यामध्ये. हे टॉपवर आहे कारण केळी टोपा खाली आहेत. स्टुडंट असाल, तुम्हाला तुमची लाईफ चेंज करायची असेल, पॅरेंट्सना फायनान्शियल सपोर्ट करायचा असेल, तर ही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी बेस्ट आहे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही चाललोय लग्नाला चाललोय. मावशीच्या मुलाचं लग्न आहे, तर तिकडे आम्ही चाललोय. आणि मग आम्ही कसं काय लग्न करतो हे काय आम्ही सकाळी लवकर उठलोय 7 वाजता आणि निघालोय. रवीला आम्ही तशीच उचलून घेतली आणि आम्ही चाललोय. आता पुण्यातून निघालोय. महाडला जायचं आहे आम्हाला. सो लेट्स सी कसं काय असणार आहे. तर मी तर या टाइम पिरियडमध्ये बिझी असणार आहे, तर माझं काहीच काम होणार आहे. तरी आपण बघूया की माझी काही इन्कम होते की नाही. आम्ही आता इथे थोडंसं नाश्ता करायला थांबलोय, कारण ऑलरेडी आम्ही लवकर निघालेलो, असं काही नाश्ता वगैरे केला नव्हता. आणि हे आम्ही मागवलेलं आहे रवी बाबूला आम्ही फ्रेंच फ्राईज मागवले. असतील हवं तिथं. बांगड्या भरतोय आम्ही. ही आमची मेकअप आर्टिस्ट आहे आणि आमचा नवरदेव तयार होत आहे. आणि आम्ही सगळ्या मानाच्या करवल्या तयार झाले. ही आमची मावशी आहे. मावशी दिसली पाहिजे. हो, या पण मानाच्या आहे तो. हो हो, कमी मानाच्या नाही. हा हा आहे माझा फायनल लुक. टाकणार आहे हे ना, बघून हे होतं माझ्या तोंडात. पर्सनल फोटोग्राफर मी घेऊनच फिरते. साखरपुड्याचा सेटअप इथे झालाय. शिकू नाही बसत आहेत, मोठे आहेत ना. ऐसे हाय अवतार बघा करवल्यात. आज दिवसभर मी काहीच काम केलं नाही. पूर्ण माझा टाइम गेला त्या साखरपुड्यामध्ये. बरं घरी आली साखरपुडा उरकून आणि मी जस्ट माझं चेक केलं डॅशबोर्ड. आणि लेट मी शो यू माय टुडेज डॅशबोर्ड. हे तुम्ही डेट चेक करू शकता. 7 मे आहे. आणि हा माझा आजचा डॅशबोर्ड मी तुम्हाला रिफ्रेश करून दाखवते. हे बघ चाकू, हे 2 फळं, हे टॉपवर आहे कारण केळी टोपा खाली आहेत. टुडेज डॅश. काल दिवसभरात मी काहीच काम केलं, लिटरली काहीच केलं नाही, कारण मी पूर्ण ते एंगेजमेंटच्या ह्याच्यामध्ये पूर्ण बिझी होती, पूर्ण तयारीमध्ये. आणि मी गेली, एंगेजमेंट वगैरे झाली, तुम्ही क्लिप्स बघितला असेल. आणि घरी आल्यावर बोलले की जस्ट चेक करूया की काय इन्कम झाले की नाही. बट जेव्हा मी चेक केलं, मी तुम्हाला पण दाखवलं की 14,000ची इन्कम झाली होती. ठीक आहे. तर हेच पोटेन्शियल आहे डिजिटल स्किल्सचं. जेव्हा तुम्ही प्रॉपर राईट स्किल्स आणि राईट प्लॅटफॉर्मवरती काम करता, राईट मेंटॉरसोबत काम करता ना, तर ते जे काही गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतात, जे काही स्किल्स तुम्ही शिकतात, तसे त्या स्किलच्या बेसिसवरती ते जर प्रॉपरली इम्प्लिमेंट करता, तर असे रिझल्ट तुम्ही डेली बेसिसवरती जनरेट करू शकता. सो हे सगळं पोटेन्शियल आहे डिजिटल स्किल्सचं. सो मी तुम्हाला हेच सांगेन की उगाचच वाट बघण्यापेक्षा आणि उगाचच आपला टाईम वेस्ट घालवण्यापेक्षा ही जर अपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर आली आहे असेल तर तिला मिस होऊन देऊ नका.
जर तुम्हाला माहिती नसेल की कुठून स्टार्ट करायचं, कसं स्टार्ट करायचं, आणि तुम्ही जर स्टुडंट असाल, तुम्हाला तुमची लाईफ चेंज करायची असेल, पॅरेंट्सना फायनान्शियल सपोर्ट करायचा असेल, बट माहिती नसेल कुठून स्टार्ट करायचं, कसं स्टार्ट करायचं, तर ही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी बेस्ट आहे. फक्त कमेंटमध्ये गाईड असं टाईप करा, आय विल पर्सनली कनेक्ट विथ यू, आणि मी तुम्हाला सगळे डिटेल्स आहेत ते शेअर. आता आम्ही हळदीला चाललो आहे दादाच्या, आणि सगळ्यांनी आम्ही ठरवलं आहे की येल्लो घालायचं. हा, हे लोक ऑडमॅन आउट आहेत. हे यांनी घातलं येल्लो. रवीचे 2 पाण्याच्या बॉटल आणला. हा माझा. चला हळदीला. हो हो सांग दीदी एवढा. वाजवत नाहीत ते लोक. इथे वाटतं डीजे. माझा देऊ दे, माझा देऊ दे. मी सोडणार असंच असतो. गेम रेडर येतो. तू साइड हो. गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे वेडिंग डे. दादाचं लग्न आहे. काल आम्ही उशिरा आलो, हळद होती तर ते नाचून, आणि उशिरा आली तर एवढी मी दमलेली, मी डायरेक्ट आले आणि झोपली. मला ब्लॉग करायला पण भेटला नाही. सो मी फक्त ते डान्सचे व्हिडिओ होते ते ॲड केले. सो आता आम्ही तयार वगैरे होऊ. लग्न पण लवकरचं आहे, 12 वाजताचं आहे. सो तयार वगैरे होऊ आणि आम्ही निघू लग्नाला. मग मी दाखवते तुम्हाला की कुठे आहे लग्न आणि काय काय आम्ही आउटफिट केलेलं आहे. लग्नाला निघालोय. लग्न आहे 12चं आणि आम्ही 11:15 झाले तरी इथेच आहे. आम्ही आलोय आता इथे हॉलवरती, लग्नाच्या हॉलवरती, आणि इथे सगळे फोटोशूट वगैरे चाललेलं आहे. ऊन जर खूप जास्त आहे तर मी तुम्हाला सांगेन, लग्न घेणार असाल तर उन्हाळ्यात कधीच घेऊ नका. भिजून असं सेट होतं. हो ना, मेकअप तर राहतच नाही केला आम्ही पण नाही. इथे सगळे फोटोशूट चाललं आहे आणि पेटे वगैरे बांधलेत सगळे. मुलीचे मामा मुलीला घेऊन या. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं श्री. सो आता आम्ही लग्नाची दादाची वरात घेऊन आलो आहे त्याच्या घरी. बट आता प्रॉब्लेम असा झाला आहे, येऊ नको चल तिकडे. प्रॉब्लेम असा झाला आहे की इकडे खूप जास्त पाऊस पडला, त्याच्यामुळे सगळे लाईट वगैरे गेले. तुम्ही बघू शकता सगळं काळोख आहे. इथे फक्त
एक चार्जिंगचा बल्ब लावलं त्याच्यामुळे थोडंसं उजेड आहे. बाकी आम्ही सगळे काळोखात बसलो त्याच्यामुळे मी फ्लॅश लावून व्हिडिओ केला असेल की आता या दिवसामध्ये मी खूप जास्त बिझी होती. म्हणजे लिटरली मी काहीच काम केलं नाही. पूर्ण एंगेजमेंट, उठणं, हळद आणि लग्न वगैरे याच्यामध्ये पूर्ण बिझी होती. काहीच काम केलं नाही. बट तरीसुद्धा मी तुम्हाला माझी लाईव्ह इन्कम दाखवली जी की एका दिवसामध्ये होती 14,000 रुपये. आणि हे पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही तुमच्या स्किल्सवरती काम करता. आत्ताची सिच्युएशन अशी आहे ना की जॉब हा एक ऑप्शनवरती तुम्ही डिपेंड राहू शकत नाही. तुमच्याकडे जर एक्स्ट्रा स्किल्स असेल तरच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ग्रो करू शकता. की खूप लोक असे असतात की जे जॉबला जातात आणि त्या जॉबमुळे ना तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करता येत नाही. पण मी तुम्हाला हे सांगेन की हीच फ्लेक्झिबिलिटी आहे जेव्हा तुम्ही तुमच्या स्किल्सवरती काम करता. कारण तेवढं फ्लेक्झिबिलिटी आणि तेवढं फ्रीडम स्किल्स तुम्हाला प्रोव्हाइड करतात जी तुमची डिग्री किंवा जॉब तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही. मी असं अजिबात म्हणणार नाही की जॉब सोडा आणि हेच करा, नो. पण जॉब करता करता सोबत तुमच्या स्किल्सवरती काम करायला स्टार्ट करा. असे स्किल्स शिका जे तुम्हाला पैसे कमावून देऊ शकतात, प्रॅक्टिकली इन्कम जनरेट करून देऊ शकतात. ठीक आहे. जर तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही जॉब करत असाल बट तुम्हाला माहिती नसेल की एक्झॅक्टली कुठून स्टार्ट करायचं, कसं करायचं, कोणते स्किल शिकायला पाहिजे, फक्त कॉमेंटमध्ये गाईड असं टाईप करा. आय विल पर्सनली कनेक्ट विथ यू आणि मी तुम्हाला गाईड करेन. की हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.